जी जाया जान गिये कम कलंकड़हेवी निच्च निरंजन नाणमय ते परम प्रणवेवी ते वंदौ सिरि सिद्धगण हो सही जेवी अनंत शिवमय निर्वमनाणमय परम समाहि भजन्त ते हौ वन्दौ सिद्धगण गच्छहि जे विहवन्त परम समाहि महगियये कं विन्दणै हुनन्त ते पुनुवन्दौ सिद्धगण जे निर्वाणि वसन्ति नाणिन्ति हुयणि गरुयावी भवसायरिन पडन्ति ते पुनुवन्दौ सिद्धगण जे अप्पाणि वसन्त लोयालोलिसयलुइहु अच्छहि विमलुनियन्त केवलदंसननाणमय केवल सुख सहाव जिनवरवन्दुवतियये जेहि पयासिय भाव जे परम पुण्यन्ति मुनि परम समाहि धरेवी परमानंद कारणिन किन्निवीते विनवेवी नमस्ते योगेंद्रदेव रचित परमात्मा प्रकाश शास्त्र रचना करण्यापाठीमागचं प्रयोजन त्याच्यावर त्यांच्या मनामध्ये शास्त्राची रचना करताना कोणते भाव होते, शास्त्राची रचना करत असताना त्यांच्या मनामध्ये कोणते भाव असतात. मग स्वाध्याय काल करायला सांगितलं होतं ना तुम्हाला, केला का? पाच श्लोक वाचायला लावले ते सूरज त्यातला आपण काल पहिला श्लोक बघत होतो 20 नंबरचा. पुन्हा एकदा 5 श्लोक म्हणू आपण तेवढे. अयं जागर्ति मोक्षाय वेत्ति विद्यां भ्रमं त्यजे आदत्ते शमसाम्राज्यं स्वतत्त्वाभिमुखीकृत नहि केनाप्युपायेन जन्मजातङ्कसम्भवा विषयेषु महातृष्णा पश्य पुंसां प्रशाम्यति तस्या प्रशान्तये पूज्ये प्रतीकार प्रदर्शित जगच्चन्तोपकाराय तस्मिन्नस्यावधीरणा अनुद्विग्नैस्तथाप्यस्य स्वरूपं बन्धमोक्षयो कीर्त्यतेन निर्वेद पदवीमधिरोहति निरूप्य च स कोऽप्युच्चै रूपदेशस्य दीयते येनादत्ते परां शुद्धिं तथा त्यजति दुर्मतिम्. मनामधल्या अभिप्रायाला व्यक्त करताना शिवचंद्राचार्यांनी हे श्लोक रचलेले आहेत. काय आपण पहिल्या श्लोकाचा अर्थ सामान्य शब्द रूपाने बघितला होता.
आता खाली जो अर्थ केला ते एकदा बघू. इसका कारण यह है कि आत्मस्वरूप के अभिमुख किया गया यह जीव मोक्ष के लिए जागता रहता है, उसकी ओर निरंतर ध्यान रखता है, वह भ्रम को छोड़कर विद्याओं को जानता है, विपरीत अभिनिवेश को छोड़कर सम्यक ज्ञान को प्राप्त कर लेता है तथा शांति रूप साम्राज्य को ग्रहण करता है. काय म्हणते? जो जीव आत्मस्वरूपाच्या अभिमुख होईल. उल्हास भाई, कोणाची चर्चा आहे? ग्रंथ लिहित असताना त्यांच्या मनामधले भाव सांगतायत की जर आम्ही आत्मस्वरूपाच्या अभिमुख झालो तर काय घडेल, काय घडायला पाहिजे खरं तर. आणि आपण मग जर आत्मस्वरूपाच्या अभिमुख शास्त्र उपदेशाद्वारे देवदर्शनाच्या द्वारे झालो असू तर मग आपलं काम काय असलं पाहिजे. आणि जर असं झालेलं नसेल तर आपण आत्मस्वरूपाच्या अभिमुख झालेलो आहोत का हे आपल्याला समजायला पाहिजे. म्हणजे आपण पण भ्रमात राहायला नको. आम्ही आलो देवदर्शनाला, आम्ही बसलो शास्त्राला, आम्ही काही संयम तप धारण केलं, आम्ही थोडीफार गुरूंची सेवा केली आणि यथाशक्ती जे काही आम्ही दान केलं म्हणजे आम्ही मार्गावर आहोत असा भ्रम व्हायला नको. म्हणून इथं सांगतायत जर हे सगळं करत असताना अर्थात या षटक्रिया करून आम्ही आत्मस्वरूपाच्या अभिमुख झालेलो असू तर मग काय सांगतायत? यह जीव मोक्ष के लिए जागता रहता है. जो जीव आत्मस्वरूपाच्या अभिमुख होईल मग तो काय करेल त्यानंतर? ज्या जीवाजवळ धन नव्हतं त्यावेळेस तो निवांत झोपत असतो, त्याला रात्री चोराची भीती नाही. पण ज्या जीवाजवळ धन आलं तर मग आता तो ते धन त्याची रक्षा या विचाराने जागृत राहील की नाही? तसं इथं सांगते. जो जीव आत्मस्वरूपाच्या अभिमुख केला गेलेला आहे तो जीव काय हो करेल? मोक्षाय जागृती, निरंतर मोक्षासाठी जागृत राहील. अर्थ काय याचा झाला? मोक्षासाठी तो सतत जागा राहील. म्हणजे मोक्षासाठी जागा राहतो याचा अर्थ काय झाला आपल्या भाषेत? म्हणजे काय? सतर्क राहील म्हणजे काय? बरोबर आहे की जागृत राहील म्हणजे सतर्क राहील. म्हणजे एक्झॅक्ट काय करेल? मोक्षाय जागृती म्हणजे काय करेल? काय तो मोक्षाय जागृती, मोक्षासाठी जागृत राहील. तुम्हाला जे कळतं मोक्षाय जागृती म्हणजे काय करतो, काय करत असलं पाहिजे, करायला पाहिजे. म्हणजे ते झालं की जागृती म्हणजे सावधान. एका अर्थाचे शब्द मी थोडंच विचारले. म्हणजे काय करेल हा प्रश्न आहे. सावधान म्हणजे काय?
सावधानतेचा खुलासा करा. बरोबर आहे, समजा सावधान राहील, काही शंका नाही. पण सावधानता ती कोणती, सावधानता ती काय? उत्तर आहे की आपण चुकीच्या मार्गावर जातोय का, है ना. मग चुकीचा मार्ग काय आहे हे पण पाहिजे, माहिती पाहिजे. मग काय चुकीच्या मार्गावर आपण जातोय का, म्हणजे चुकीचा मार्ग कोणता आहे? आत्मस्वरूप बोलूच नका तुम्ही अजून, आहे ना. चुकीचा मार्ग म्हणजे काय? आत्मस्वरूप सोडून सगळं म्हणजे झालं का? काय तुम्ही बोला ना, आलोचना करा ना. आलोचना केल्याशिवाय नुसतं एवढं म्हणून काय होणार की आत्मस्वरूपाला सोडून सगळे मार्ग चुकीचे आहेत? तुमच्याकडनं काय चुकतंय? चुकीचा मार्ग याला म्हणतात. हे तुमच्याच तोंडातून यावं की जेणेकरून तुम्ही त्या मार्गावर जाताना तुम्हाला कळावं की हा मार्ग चुकीचा आहे. नाहीतर नुसतंच काय म्हणायचं, आत्मस्वरूपाला सोडून सगळे चुकीचे मार्ग आहे. मग कोणत्या मार्गावर आपण चाललोय की जो मार्ग चुकीचा आहे? बरोबर, हीच अपेक्षा आहे. पुढे जाऊन त्यांनी ती चर्चा घेतली ना, म्हणून किंवा मी विषय सुखाच्या पाठीमागे लागतोय काय, याच्याबद्दल आपण जागृत राहणार की नाही. चूक काय काय घडते, मोक्षाय जागृती अस्थिरूपाने सांगितलं, निज स्वरूपामध्ये तो सतत जागृत राहील. मग याच्यात काय विशेष तुम्हाला त्याचं भाव, सतत स्वरूपात जागृत राहायची चर्चा तर कुठं आपल्याला येता जाता तेवढे संस्कार कुठं आहेत की त्यासाठी आपण जागृत आहोत. बसा म्हटलं तर आपण ध्यानाला बसायला तयार नाही आहोत. मग त्याच्यासाठी जागृत राहण्याचा तर विषय फार कमी येतो. पुन्हा पुन्हा निज ध्रुवशुद्धात्म्याचे अनुभवाचे संस्कार, आणि तेच खरं तर जागृती, यात काही शंका नाही. पण ती गोष्ट आपल्याकडून घडत नाही. सविकल्प दशेमध्ये आपल्याकडून काय घडतंय आणि त्याच्यापासून आपण जर स्वतःला दूर ठेवण्याचे प्रयत्न केले, जसे पापापासून आपण आपल्या मुलांना स्वतःला दूर ठेवण्याचा बुद्धिपूर्वक प्रयत्न करतो, आणि त्याचं नाव आहे जागृती. म्हणजे पाप आपल्याकडून घडू नये. कारण पापाचं फळ अपराध. आपण जसं गाडी चालवताना मुलांना गाडी का देत नाही, मुलांना गाडी येत असली तरी एकट्याला का देत नाही, सूरज सांगितलं त्याच्याकडून काय अपराध, अपघात. हा, मला वाटलं अपराध घडू नये. बरोबर आहे, अपराध आणि अपघात म्हणजे ॲक्सिडेंट होऊ नये यासाठी. जरी त्याला येते, गाडी चांगली येते, पण आपण काय म्हणतो, एकट्याने घेऊन जायची नाही, बरोबर ड्रायव्हर राहू दे, बरोबर कोणतरी मोठं असू देत, तर मग गाडी चालव. अजून नवीन आत्ता शिकतोय, शिकलाय, येते, पण असू दे कोणतरी असलं तर मग अपघात होणार नाही. असं असतं ना. ती जागृत असतो ना आपण तिथं. चूक घडू नये त्याच्याकडून, कोणती चुकून चूक घडू नये. मुद्दाम तर सोडाच, है ना. आपल्याला ते भजन पण येतं, भूल सेवी काय, इतनी शक्ती हमें देना माता, मन का विश्वास कमजोर होना. त्याच्यामध्ये एक ओळ येते ना की माझ्याकडून चुकून सुद्धा चूक होऊ नये. चुकून, गलती से मिस्टेक भी ना हो. आणि गलती से मिस्टेकचा अर्थ काय होतो? दोन्हीचा अर्थ एकच आहे, गलती से मिस्टेक. पण चुकून सुद्धा चूक घडू नये, मुद्दाम तर दूरच राहील. यासाठी आपण व्यवहारात जागृत राहतो. नकळत पाप घडलं तर त्यामुळं आपल्याला त्या अपराधाचं ज्ञान आहे. अपराध घडल्यावर काय शिक्षा आहे व्यवहारात, हिंसा झाली कुणाची तर काय शिक्षा आहे याचं आपल्याला ज्ञान आहे. त्यावेळेस आपण प्रत्येक वेळेस काळजी घेतो. जसं तुम्ही चालताना आहे ना, त्या गाडीत जाताना जाऊ दे मुंगळे मेले काय मेले त्याच्यावर काही विषय नाही, पण चालताना प्रयत्न करता की नाही मग, किंवा आपल्याकडून निदान आता चाललोय तर काही हिंसा एखाद्या सामान्य जीवाची घडू नये. तर आपल्याला कळते की ते त्या जीवाचा घात म्हणजे पाप, आणि ते आपल्याला लागू नये यासाठी आपण प्रयत्नशील. त्याच्यासाठी तर काय सांगितलं मुनींच्या आचरणामध्ये 28 मूलगुणामध्ये काय येतं, किंवा 13 प्रकारची चारित्र्यामध्ये काय सांगितलं, 5 प्रकारच्या समिती सांगितल्या. चालताना बघून चालायचं, बोलताना हितमित प्रिय बोलायचं, भोजन घेताना निर्दोष भोजन, निर्दोष आहार घ्यायचा,
प्रासूक प्रशस्त असा आहार घ्यायचा की ज्यामुळं कुठल्याही जीवाला दुःख होऊ नये अशी काळजी तिथं पण भोजन घेताना पण करतात ते. आणि वस्तू उचलताना ठेवताना तिथंही काळजी घेतात कुठल्याही जीवाची माझ्याकडून विराधना होऊ नये, कारण जाणतात विराधना झाली तर मला त्याचा बंध होईल, त्याचं फळ उदयाला आलं तर पुन्हा मला संसारामध्ये दुःख भोगावं लागेल, म्हणजे मी मोक्षापासून दूर जाईन. काय होतं काय, अशी पापं घडली आहे ना, प्रमाद घडला तर काय होणार, मोक्षापासून स्वतःला आपण दूर करणार असं त्यांना ज्ञान आहे, श्रद्धा नाही. आणि म्हणून त्यांचं आचरण महाव्रताचं दिसतं. कोणत्याही जीवाची हिंसा होऊ नये असा सगळा त्यांचा आचार विचार आहे ना. असत्य बोलायचं काय विषय आपल्याकडून चुकून सुद्धा घडू नये म्हणून सत्य महाव्रत आहे, अचौर्य महाव्रत आहे. दुसऱ्याची वस्तू चुकून सुद्धा आहे ना घेण्याचे परिणाम आणि घेणं असलं कार्य घडूच नाही असं आहे ना. कुशील सेवनाचे विचार मनामध्ये वचनाने कायाने कुठंच नको. आत्मानुशासनमध्ये त्यासाठी कितीतरी श्लोक लिहिले आहे ना. ब्रह्मचर्याचं, उत्तम ब्रह्मचर्याचं चांगलं पालन व्हावं. का तर मोक्षाय जागृती, मोक्षासाठी आहे. आणि वस्तू ठेवताना मलमूत्र विसर्जन करताना सुद्धा काळजी घेतात, तिथे पण कोणत्याही जीवाची हिंसा होऊ नये. का, कारण काय, 5 महाव्रताचं पालन करण्यासाठी 5 समिती, आणि 5 समिती 5 महाव्रताचं पालन कशासाठी, मोक्षाय, दुसरं काय नाही, दुसरा कोणताही उद्देश नाही. कशासाठी 5 महाव्रताचं पालन करतायत, अहिंसा महाव्रत, सत्य महाव्रत, अचौर्य महाव्रत, ब्रह्मचर्य महाव्रत आणि अपरिग्रह महाव्रत. अपरिग्रह चुकून सुद्धा परमाणु मात्र सुद्धा परिग्रह नको आहे ना. भय भीती आहे. मग त्याची चर्चा इथं वाचायची होती की एक ते संत आपल्यातले नाही इतरातले रैदास नावाचा संताची चर्चा इथं चहत्ती चेतनामध्ये आलेली गोष्ट आहे. हे कशा प्रकारचे विचार आचार होते त्या रैदास नावाच्या संताची आहे का. भक्त रैदास आप जाती से चमार अर्थात चांभार थे, परंतु वे साधु संतों की बहुत सेवा किया करते थे है ना. जे कोणी त्या रस्त्याने जिथं त्याचं घर असेल तिथून जाता येता कोणी साधू संत असतील तर त्यांची ते सेवा, त्यांना राहायला देणं, जेवण वगैरे जे काय असेल त्याच्या योग्य ते सगळं काम करायचं. एक बार एक साधु उनके पास आया, रैदास ने उसे भोजन कराया और अपने बनाए जूते उसे पहनाए. जेवण केलं आणि जे काय आल्यानंतर आपण पाहुण्यांना पण आदर सत्कार करतोच की. कुठलाही तो साधू ज्याचा तो आदर केला सत्कार केला तो काय म्हणला, साधू बोला, रैदास जी मेरे पास एक अनमोल वस्तु है, आप साधु संतों की सेवा करते हैं इसलिए वह मैं आपको दूंगा. काय माझ्याजवळ चांगली एक वस्तू अनमोल आहे म्हटले आणि मला ती तुला द्यायची सहज. कारण हे तू काय, हे तू त्यांनाच देते चांगल्या वस्तू. दुकानाची सेवा करणाऱ्याला नव्हे, मुलाबाळाची घरादाराची सेवा करणाऱ्याला नव्हे, कुणाला, साधू संतांची जे सेवा करतील त्यांना अनमोल भेट मिळते. मग त्याला पण भाव झाले, आपल्याला पण देतात. दिलं, सेवा केली तर आपल्याला काय दिलं, चैतन्य रत्नाकर दिला आहे ना. नुसतं रत्न नाही दिलं, रत्नाकर दिली. हे चैतन्य रत्नाची खान दिली. आता तुम्हाला ती कळणार नाही काय, तुम्हाला रत्न कळत नाही, खान कळत नाही, चैतन्य कळत नाही. चैतन्य रत्नाची खान कळते का, म्हणजे परत काय 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 करायची गरज आहे. एकदा ते रत्न सगळे मिळाल्यानंतर तुम्ही परत काय करणार, काय करणार,
ते पण ठेवणार आणि अजून परत मिळवण्यासाठी ते भिकाऱ्यासारखं आपल्याला किती वेळा मग गोष्ट सांगितली. कोणता भिकारी? ज्याला लॉटरी लागलेली आहे ना, आणि त्याला विचारलं ना, आता ही लॉटरी एवढी तुला 5-10 लाखाची लागली, काय करणार? काय म्हटलं होता सूरज? काय म्हटलं होता? कितीतरी वेळा अम्माने सांगितलं. काय करणार होता ते? म्हटलं गाडी घेणार म्हटलं होता ना. ती 10 लाख रुपये, 10 लाखाची काय घेणार? गाडी. गाडी घेऊन काय करणार होता? तेच सांगितलं. गाडीत बसून परत भिकच मागणार. दुसरं काय? त्याला येणार काय दुसरं? मिळालं तरी गाडीत बसून पुन्हा भीकच मागायचे विचार आहेत. असे विचाराची दरिद्रता असताना त्याला कोणी श्रीमंत बनवूच शकत नाही. विचाराने जो श्रीमंत आहे त्याला कोणी गरीब करूच शकत नाही. पण आपल्याला वाटतंय बाहेरून श्रीमंत झाला म्हणजे श्रीमंत झालो, बाहेरून धन आलं म्हणजे आम्ही धनवान श्रीमंत झालो. न श्रीमंताचं लक्षण असं कुठं केलंय? ज्याच्याकडं भरपूर धन तो श्रीमंत. आणि एक भ्रम झालाय आम्हाला श्रीमंत या लक्षणासंबंधी. बाहेरून काय किती पाहिजे, किती असलं पाहिजे याच्यावर नसतं. समंत बदर महाराजांच्या कॅलेंडरवर होता, वाचला, आठवत आहे का? संतोष हेच परमसुख आहे, अमृत आहे, असं त्याच्यात लिहिलेलं आहे. म्हणजे हे ज्यांना कळलं संतोष, समाधान, त्यामध्येच खरं सुख शांती आहे, ते त्या ठिकाणी मग काय तृष्णा, आशा, इच्छा, लोभ आदी भाव करणार नाहीत, करत नाहीत. असं संतोष रूपी धन ज्याच्याजवळ आहे तेच धन संतोषाला धन म्हटलंय खरं तर. आणि त्यानेच त्या ठिकाणी तो जीव श्रीमंत असू शकतो. पण आपल्याला त्याची अजून डेफिनेशन कळलं नाही काय आहे श्रीमंतीचं. चला तर चर्चा काय झाली आहे ना, ती अनमोल गोष्ट दिली. चैतन्य रत्नाकर सांगितलं आपल्याला, महाराजांनी माताजीनं दिलं, पण आपल्याला अजून ते कळलंच नाही काय आहे. असू द्या. पण इथं तर त्या साधूने त्या रैदासला म्हटले, मी तुला ती वस्तू देऊ इच्छितो. मग एक रत्न जैसा पत्थर देते हुए कहा कि इसे पारस पत्थर कहते हैं और लोहे का स्पर्श कराने मात्र से वह सोने का बन जाता है. ही माहिती आहे तुम्हाला? पारसमण्याची विशेषता सगळ्याला माहिती आहे की लोखंडाला लावलं तर सोनं होतं. मग ऐसा कहते हुए साधू ने रैदास की लोहे की रापी, रापी म्हणजे ज्याच्यावर ते आहे ना चपल्या बुटं बनवतो जे काय असेल ते, तर त्या रापीला ते लावला, तो लावला पारस मणी, आणि ती रापी काय झाली? सोन्याची झाली बरं का खरोखर. मग बघा, लोहे के स्पर्श करने मात्र से वह सोने का बन जाता है. ऐसा कहते हुए साधु ने रैदास की लोहे की रापी जिस पर रखकर मोची जूते बनाते हैं को पारस के स्पर्श से सोने का बना दिया. यह देखकर रैदास को दुःख, सुख नाही बरं का, तुमच्या चेहऱ्यावर तर हसू आलं, पण रैदास दुःखी झाला. काय म्हणतो बघा, हुआ कि वे अब जूते कैसे बनाएंगे. आणि त्या सोन्याच्या ह्याच्यावर बनवता येतील की? ठोकलं तर ते सोनं मऊ असतं ना. मग आता त्याला बुटं बनवता येईल का? चपली बनवता येतील का? ना. तब साधु ने कहा, अब आपको जूते बनाने की कोई आवश्यकता ही नहीं. आता कशाला बुटं बनवायचे तुला? सोनं इतकं जर मिळाले, सोन्याचा ही देतोय तुला, सोनं बनवण्याचा मनी, पारस मनी देतोय, तर आता कशाला तुला हे असलं काम करावं लागणार? उत्तर काय देतो ऐका. इसी से हजारो रापिया आ सकती है. तसं बघितलं, ही विकली सोन्याची तर कितीतरी येतील, आणि पुन्हा ते तुला पारसमण्याने सोनं बनवता येईल. काय गरज आहे तुला दुःखी व्हायचं? इस पर रैदास जी बोले, यदि मैं सोना बनाता रहूं
तो मेरे सोने की सुरक्षा कौन करेगा? बरोबर आहे का? हा प्रश्न कधी येतो का आपल्याला? मी पैसे मिळवत चाललोय, वाढवत चाललोय, रक्षा कौन करेगा? आणि म्हणूनच दुःख होतं मरताना. मरताना का दुःख होतं? आता ह्याचं काय करणार, कुठं जाणार, काय होणार? किंवा मुलं खर्चायला लागली, बायको खर्चायला लागली. काय अनुभव आहे? किती खर्च केला? 3 दिवस म्हटल्यानंतर भरपूर, आणि पुण्यात म्हटल्यानंतर काय विषयच नाही. मग आवडतं का बायको खर्च करताना? खरं खरं सांगा, खोटं सांगायचं नाही. अक्षतसाठी खर्च करताना चालते 4.5 लाख, पण बायको आणि अनिशनं खर्च केला तर चालतोय काय? नाही, विचारतोय मी. बायको अनिशसाठी किती पण खर्च करायला तयार, पण त्यावेळेस मनामध्ये असं एक महामोहाचा प्रकार आहे, त्यात काही शंका नाही. पण चर्चा इथं काय, त्याला कशाची चिंता लागली की मी जर सोनं बनवत राहिलो, तुम्हाला लक्षात येतंय का? काय विचार आला? का दुःखी झाले रैदासजी? माझ्या सोन्याची मग मला रक्षा कोण करणार याची चिंता लागेल, है ना? आणि मग पुढं ते काय म्हणतात, तिथपर्यंत नाही, या चिंतेनं होतंय काय? चर्चा त्याच्यासाठी करतोय आपण. ही चिंता लागल्यावर काय होईल? काय सांगते बघ. तब तो मुझे भगवान की भक्ति के बजाय सोने की ही चिंता रहेगी. मोक्षाय जागृती आलं ह्याचा संदर्भ. जागृत राहतो म्हणजे काही आहे, जागृतता सांगायची. आम्ही आपलं सांगितलं आत्मस्वरूप आत्मस्वरूप, मग काय होतं? अरे आज त्या आत्मस्वरूपामध्ये राहण्यासाठी त्याच्या बाधक कारणांना दूर ठेवावं लागतं. म्हणून तर आपल्याकडं तत्व आहे ना, 5 नाही सांगितली, 4 नाही सांगितली, किती तत्व सांगितली? 7 तत्व सांगितलीत, माहिती आहे ना? विकल्प चालू झाले. इतर रैदास म्हणतोय, काय म्हणतोय? नको बाबा, त्याच्या रक्षणाच्या निमित्तात माझं भक्ती कशी राहणार? हे तुम्हाला कळत, म्हणून म्हटलं कळलं नाही मोक्षाय जागृतीचा अर्थ. असं करून काय होत नाही उल्हासभाई, मोक्षाय जागृती. जो पराचा लोभ आहे त्यामुळं तर त्या मोक्षरूपी रत्नाची चोरी होते हे सांगायचं. म्हणून सांगितलं जातं की इथं चोर पण आहेत. 7 तत्वामध्ये चोर तत्व कोणते कोणते आहेत? निशांत सांग. चोर कोण आहेत? तुम्ही गप बसा. कोण बोलते? कोण बोललं? निशांत. 7 तत्व आत्ता ऐकली आपण, जीवा जीवा सर्वबंध संरक्षण आणि मोक्ष. या 7 तत्वामध्ये चोर कोण आहेत? चोर आहेत का नाही चोर त्याच्यात? कोण चोर कळतेत ना? चोर म्हणजे काय? चोर काय करतो? चोर काय करतेत? है ना, धन चोरून नेतात असं. म्हणून तर आपण त्याला कुलप लावून ठेवतो नाही आजी, सळई. पण ती सुद्धा 80 रुपये किलो असल्यामुळे आता 60, 65, 70 झाली ना का? वाढली परत 60, 65 झाली म्हटले. तुम्ही 80ने घेतली होती काय? त्या किती त्रास होतो त्याचं तुम्हाला माहीत नाही. मग कुलूप लावून ठेवले का नाही त्याला? साधं लोखंड. काय? साधं लोखंड. त्या लोखंडाला सुद्धा सगळ्या आपण कुलप लावून ठेवतो. मग सोन्याची किती चिंता राहील सांगा बरं? जर बाहेर पडलेल्या लोखंडाची सुद्धा आपल्याला काळजी आहे, तिथं पडलेले बारके बारके तुकडे सुद्धा त्याची पण काळजी असते आम्हाला. तुम्हाला माहिती आहे का? ते सुद्धा कुणी सगळे फिरतेत असले घेऊन जाते, चोर आहेत. त्याच्यासाठी किती जागृत. कुलूप लाव, कुठं काय वॉचमन ठेव, काय काय सगळे उद्योग करणार आपण लोखंडासाठी. एवढं तर सोन्यासाठी किती, याच्यावर विचार करा. तुम्ही असं समजू नका की आम्ही आमच्या शेपमध्ये ठेवले आणि झोपले म्हणजे आम्ही सुरक्षित आहे. चोर येतात. झालं ना अकलूजला परवा रात्री आला का नाही चोर? तिथंच मंदिराच्या बाजूला नवीन तिकडं बांधलेले त्या लोकांनी. चोर आला रात्री घरात. आल्यानंतर काय मग चांदीची भांडी घेतली नाही बरं त्यांनी. चांदी घेत नाही तुम्ही, चांदी ठेवा एवढं मी तुम्हाला सांगतो. चोरांना चांदी नाही चालत. बहुतेक काहीतरी त्यांच्यात नियम असेल चांदी चोरायची नाही म्हणून, आहे ना. ते सोनं आणि पैसे फक्त चोरत होते. सोनं द्या नाही तर पैसे. आणि मग ते सोनं पैसे मागितले तर ते म्हणले माझ्याकडे काय नाही आहे इथं. माझ्याकडे एक तर आता पैसे सगळे ठेवतायत फोनमध्ये. फोनमध्ये म्हणजे बँकेत. आणि आता तिथं एकटे म्हटल्यावर सोनं कोण घरात ठेवतं का? ते कुठे ठेवलं तुम्ही? लॉकरमध्ये.
एक दिवशी मोदीला सांगणारे सगळे लॉकर सील करा म्हणून. पंढरपूरमधले जरी लॉकर सील केले ना, जसं स्विस बँक तसं पंढरपूरमधले फक्त वीरसागर नगरमधले आहेत. आता अनुभव नाही आले, एवढ्यांचेच लॉकर जरी सील केले तर देश आपला चालेल नाही. 5-50 वर्ष चालेल का नाही. धीरूभाईच्या एकट्याचंच केलं तरी चालेल माहिती आहे का असं. मग काय केलं त्या चोराने, काय केलं. जवळ हत्यार होतं, मारलं. कोयता असेल काय असेल सरळ मारलं डोक्यामध्ये. त्यांना काय दया माया, रक्तबंबाळ झाले. द्या सोनं द्या मागत होता, द्या म्हणत होता. द्यावं लागते तुम्हाला. अरे नाही म्हटल्यावर आता कुठनं देऊ. दुसरा मारला. तिसरा मारताना डोळ्याच्या खाली थोडक्यात चुकवताना लागलं. मग काय झालं, आरडाओरड काय झालं असेल आणि मग ते निघून गेले. कशासाठी मार खावा लागला. ती जर रस्त्यावर बाहेर झोपली असते तर मारलं असते की जा भावा घरात, कोणाचं घर मला माहीत नाही. आणि त्याच्यात मृत्यू संभव. तुम्ही समजून आहे, तुम्ही असलं लावलं म्हणजे येणार नाही. ग्रिल वगैरे असले लावले तुम्हाला वाटतं येणार नाही. येणार आहे, खात्री आहे. ते सांगतोय खात्री आहे. चोरी येते यायचं म्हटल्यावर म्हणलं आमच्या घरी झाले अकलूजला, आणि 1 नाही 2 नाही 3-3 4-4 कुलपं तोडून आले. रात्री शेजारी बँक, तिथं वॉचमन आहे ना. गावात मेन रोडवर आमचं घर आहे, तुम्हाला माहिती आहे ना. आहे ना. पहिल्यांदा मेन तिकडचं बाहेर किती आम्हाला तरी गेट आणि दार आहेत माहिती आहे तुम्हाला. एक पहिल्यांदा एक गेट आहे, परत दुसरा दरवाजा, त्यात आज लोखंडी दरवाजा, आणि परत वर जाताना तिथं एक दरवाजा, परत खोलीत जाताना तिथं एक दरवाजा, आणि परत खोलीत आत परत खोल्यात तिथे पण दरवाजेच. लय दरवाजे आमच्याकडे सुद्धा. पण चोराला त्यांनी काय अडचण येत नाही बरं का. तुम्हाला वाटते खूप दरवाजे खूप लावलं म्हणजे चोराला नेता येत नाही. पहिलं तोडलं आणि एवढे तसले कटर बिटर चांगले. मग ते तोडल्यानंतर दरवाजा तर काय उघडता येत नव्हता. खिडकी होती बाजूला, आतमध्ये त्याला चांगलं जुनं म्हणजे आजकालचं नकली लोखंड नाही, असली लोखंडातनं ते बनवलेलं ग्रिल होतं. कट करून त्याच्यातून आत आले. म्हणजे एक तोडलं, दुसरी खिडकी तोडली, तिसरं ते ग्रिल तोडलं, तिथनं आत आले. परत ते दरवाजा आतनं कुलूप असतो तो तोडला. ते सगळं उघडावं लागणारं. परत पळून जाताना ती तयारी ठेवलेली असती त्यांनी. खिडकीतनं परत पळता येईल का जर कुठलेच चुकून तर. आणि मग तिथनं ते दुकानाचं कुलूप होतं, त्या दुकानातलं कुलूप तोडलं. दुकानात फिरले, मग तिथं नाही काय सापडलं नाही बरं का काय. पण त्याच्यातच आम्हाला भारी वाटतंय. माणसाला नाही सापडल्यावर लय भारी वाटतं, सांगायला भारी वाटतं. चोरीला गेला असतं तर मी बिलकुल सांगितलं नसतं, तुम्हाला माहीत नाही. पाप केल्यावर कुणाला सांगा म्हणजे आपलं काय झालं नुकसान तर कोणी सांगत नसतं. पण नुकसान नाही झालं म्हणून मी अभिमानानं सांगतोय. मग तिथनं परत वर गेली. योगायोगानं ते त्याला लॉक नव्हतं वरच्या दरवाजाला, तर ते असतं तर काय झालं नसतं. मग काय ते पण उघडलं. तिथनं परत दुसरा एक दरवाजा ते उघडला. तिथं आमची फई समोर झोपलेली होती, तिचा दरवाजा लावलेला होता. ते इकडच्या खोलीत गेले. मग तिथं सगळं स्वयंपाकघरात आजकाल आता चोरांना माहिती आहे बरं का डब्यात ठेवतात म्हणून. ते बाकी काय बघितलं नाही. बिचाऱ्याने डबे बघितले, त्याच्यात त्याला 2 तुपाचे भरलेले डबे. दिवाळी जवळ होती म्हटलं आता फराळासाठी जे साठवले ते तुपाचे डबे झालं. ते बघितले, ते 2 तुपाचे डबे तर घेतले. इकडं तिकडं चांदीचे डबे होते पण त्यांनी उचलले नाहीत बरं का. हां. मग तिथं ते अजून एक कपाट होतं, त्याला कुलूप होतं, ते तोडलं. त्याच्यात एक पर्स होती, त्याच्यात 1000-1500 रुपये होते, ते घेतले मात्र. मग हे सगळं झाल्यावर उद्योग त्यांनी समोरच्या दरवाजाला जिथं आमची फै झोपली ती लावलं. ही शास्त्रापेक्षा किती छान वाटते सांगा बरं. त्याला म्हणायची चोर कथा. धर्मकथा आहे का चोर कथा चालली मला सांगा. किती सगळे पुढं काय झालं आणि इंटरेस्ट कशात आहे. काय त्या चोराचं काय चोरलं काय फरक काय पडायचं. त्याला म्हणायचं मोक्षापासून दूर झालो, झोपलो आपण. हेच तर सांगितलं समयसारच्या 3ऱ्या गाथेमध्ये. पुढं काय झालं आता नका विचारू, सांगत नाही. परत ते वर पण गेले, असू दे. पण काय नाही, त्यांना माझ्या खोलीत पण गेली माहीत आहे का. मी जिथं झोपतो उघडली आणि बंद केली. म्हणणार ही काय आहे यांच्या ती पुस्तकाने, इथं कायच नाही. त्यांनी आज म्हणजे असं कपाटसुद्धा उघडून बघितलं नाही काय असेल म्हणून. शास्त्र दिसल्यावर माणूस कशाला काय घेते. मग पैसे ठेवायचे तर शास्त्राच्या तिथं ठेवा. एक आपलं तुम्हाला आयडिया देतो, बाकी काय ना. आता डब्यात बिब्यात ठेवू नका, तुम्हाला सांगतो. सगळ्यात चोर पण हुशार असते तो. कुठं ठेवायचं कुठं ठेवते. आजकाल लोक शेपमध्ये तिजोरीमध्ये कशाला ठेवते माहिती आहे. एवढं कोण ती तोडायची तर ती तोडलं तरी आत ठेवलं तर काय नको सापडायला म्हणून दुसरीकडे. चर्चा काय चोर चोरतात. 7 तत्वामध्ये चोर कोण आहेत निशांत. चोर तत्व कोणते आहेत धीरूभाई. हां काय
काय म्हणतोय काय कळेनाच ना. तुम्हाला ऐकत आहे काय? हां, ऐकू आलं का तुम्हाला? मला कसं काय ऐकू येईना? कोणतं म्हणलं? कोणतं मामी म्हणते? तुम्ही सांगा बरं मामी. कोणतं तत्व चोर तत्व आहे म्हणलं? संवर. काय म्हणताय? आश्रव तत्व, चोर तत्व, बंध तत्व. आश्रव बंध ही चोर म्हणजे जे आपल्या वैभवाची चोरी करणारे कोण आहेत, कोण नेते? आपण म्हणत नाही 12 भावनेमध्ये सुद्धा, मोह नींद के जो जगवासी घूमे सदा. पुढं काय म्हणण्यात अर्थ आहे का? काय अर्थ आहे का म्हणण्यात? कर्म चोर चहुओर. लगेच बोलायला लागला. पोपट आहे पोपट, बाकी काय नाही. तोता सिर्फ बोलते हैं. ते रावडीमध्ये म्हटलं, तुम तो बोलने वाले हो और मैं जो बोलता हूँ वह करता हूँ. कळलं का? और जो नहीं बोलता वो भी करता हूँ. आणि तुम्ही नुसतं बोलणार, काय करू शकत नाही. कर्म चोर चहुओर सर्वस्व लूटे सुध नाही. सुध नाही. काय दीप्तीताई, शुद्धीवर होता का पुण्यात? नाही, प्रश्न विचारते. 3 दिवस आता पुण्यात राहिल्यावर माणूस शुद्धीवर राहील का? मोक्षाय जागृती. हे मला स्पष्ट करायचं थोडंसं. भक्त रैदासला कळलं ना, नको बाबा मला ते सोनं नको, कारण त्यामुळे माझी भक्ती भजन देव विसरतोय माझ्याकडून. हेच झालंय आपल्याकडून. देव विसरला जातोय आपल्याला आलेल्या पुण्याच्या निमित्तात येणाऱ्या धनामुळं. आपल्याला हे लक्षात येत नाही माझ्याकडून काय चूक घडते, काय होतं. हे पैसे येतात, आपण त्याच्यातच आनंद वाटायला लागला. भरपूर आले. तुम्ही त्याच्यामध्येच खुश होता, पण त्यामध्ये आपलं नुकसान किती आहे. आपलं धन चोरलं जातं हे तुम्हाला लक्षात येत नाही या बाहेरच्या धनाच्या निमित्तात. आणि आपण उलटी मान्यता करून बसलो. ते आलं म्हणजे मी धनवान होणार. अरे पण आत्मधन लुटलं गेलं, मी दरिद्री भिकारी झालो, हे का लक्षात येत नाही? आणि याचं कारण एवढंच आहे, अजून मला मी म्हणजे जीव आणि हे मी नाही याचं भावभासन आपण चांगल्या प्रकारे करत नाही आहोत. जेवढा दृढतेने, जेवढी ताकद, जेवढा पुरुषार्थ लावून मी कोण आहे, मी कोण आहे, मी एक अमूर्तिक अशरीरी अविनाशी अनंत गुणाने संपन्न असं एक चैतन्य तत्व म्हणजे मी आहे. ही ह्याच्यामध्ये मी आपलेपण हा मी आहे याचं श्रद्धान दृढ दिवसेंदिवस करत जायला पाहिजे. वेळ चाललाय. जर आपण हे दिवसेंदिवस आपलं कमी होत चाललंय, वाढत नाही चाललं. जर आपण आपल्याच परिणामाचं निरीक्षण केलं तर आपण प्रमाद वाढत चाललाय, उल्हासभाई का धर्म वाढत चाललाय. आठवा 87चा काळ ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला धर्ममार्गात प्रवेश केलता त्यावेळेस धर्मामधला उत्साह आणि आज धर्मामध्ये काय तुम्ही करताय, किती उत्साह आहे, कशात उत्साह वाढलाय. चर्चा सुंदर दिली याच्यामध्ये. वर्णिजींनी ते प्रवचन जे केलंय पुढं त्याच्यामध्ये छान चर्चा घेतली. चर्चा करायची आपल्याला, ती अजून वाचणार आहे मी. हे सगळं निरीक्षण करायलाच हवं, पण आपण निरीक्षण करत नाही आहे. म्हणून तर म्हटलं ना, झोपी जातोय. नुसतं म्हणायचंय आपल्याला कर्मचोर चहुओर है ना. काय झालं? सर्वस्व लुटे. माझं सगळं लुटलं आणि लुटलं पुढं सुधी नाही. किती मोठी मूर्खता आहे. हे लुटले गेलो असताना सुद्धा आपल्याला हे लक्षात येत नाही की मी लुटला गेलोय. ही आहे मोहाची नशा. म्हणून तर पहिल्या शब्दोळीत लिहिलं, मोह नींद के जोर. कसली ही मोहाची निद्रा आहे. जगवासी घुमे सदा. सतत या जगामध्ये है ना, हे प्राणी, संसारी प्राणी फिरत राहत आहेत. आणि जी निजनिधी आहे, आत्मवैभव आहे, चैतन्य रत्नाकर आहे, ती रत्न लुटली जात आहेत कर्माद्वारे. आणि आपल्याला चोर कोण वाटतो? संवर आपल्याला चोर वाटतो. कारण जे आपल्याला धन वाटतं ते धनापासून तुम्हाला दूर ठेवलं तर ते तुम्हाला जे आपल्याला असंयम आहे ना, काय सुमित भैया, तुम्हाला अभक्ष खाण्यापासून आम्ही दूर ठेवायचं म्हटलं तर तुम्हाला त्याचा त्रास होतो का नाही?
तुला म्हटलं आता आजपासून पाव ब्रेड त्याग कर, नाही पाव खाल्ल्यामुळे त्याला त्रास होतो असं सगळ्यांचं रीडिंग आहे आणि त्याला पण कळलं. काल त्याला त्रास झाला होता भयंकर आणि सांगितलं बाकी घरच्यातनी सगळ्यांनी, मामीने सांगितलं ते पाव खातो, पाव खाल्ला तर देवा मला पाव, नाही यांना पावच मिळायचा. तर पाव खाल्ल्यावर त्रास होतो, भयंकर त्रास, सहन होत नाही. मग आता मी म्हटलं आज की बाबा पाव ब्रेड त्रास होतोय ना, नियम घेतो का? आता बघा नियम घेतोय का नाही ते, हां त्याच्या म्हणायचं ना आज म्हणजे सर्वस्व लुटीचं एक उदाहरण तुमच्या समोर आहे. करतो का त्याग पाव ब्रेडचा? आता ही चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे की पाव आता मला त्रास होतोय बरं का, म्हणजे त्या डॉक्टरने जेव्हा सांगितलंय तर डॉक्टरचं तर ऐकायला पाहिजे का नको? त्रास होतो हे खाल्ल्यानंतर तर तुम्हाला हे नाही हे सोडावं लागेल तरच मी तुम्हाला औषध देऊ शकतो आणि तरच तुम्ही बरं होणार. नाही नाही डॉक्टर मला पाव बी खायचा आहे आणि मला बरं पण राहायचं आहे, असा डॉक्टर पाहिजे तुम्हाला, बरोबर? ज्या गोष्टीने मला दुःख होतं, मला आपल्याला होतं शरीरात आपल्याला, आणि ते पाव काय पाव ब्रेड आपल्या घरात अगोदर ते स्पर्शसुद्धा करून घेतले जात नव्हते. आठवते का तुला मा घरी खालच्या? ज्या कुठल्या घरात जन्मलाय लक्षात गेलं का? मी सुद्धा माझं भाग्य मानतो, नाहीतर मी पण ते माळुंकराकडे जर असतो तर काय झालं असतं मला नाही माहिती. पण हे जरा फलटणकराचे संस्कार आले म्हणून कुठंतरी इथं आज मी आहे सुरक्षित, माहीत आहे का? इतक्या चांगल्या घरात जन्मलाय. काही फॅमिलीज अशा आहेत दहेगावकर वगैरे जे मूल त्यांच्यामध्ये, आता त्याच्यात असतेच अपवादात्मक गोष्ट वेगळी, पण मूळ चांगलं असतं त्यांच्या ह्याच्यात. तर त्याचे जे संस्कार व्रताचे नियमाचे, भले ज्ञान कमी पण व्रत संयमाचे तर संस्कार. नाही तर सुरेशभाई आपल्याकडे काय होतं, शेतकरी का नाही, काय करत काय होतं आपल्याला, संयम व्रत काय कळत होतं का? भले आपल्या दादा काकांनी सगळं केलं, अनंत व्रत वगैरे माहीत आहे तुम्हाला, तुम्ही केले का अनंत व्रत कधी केलं आहे ना? छान, म्हणजे त्यांच्यामुळंच केलं आहे. आता पोरांनी केले का कोणत्या? त्याच्यानं तुझ्या मुलांनी नातवानी त्यांना अनंत व्रत नावाची वस्तू तर माहिती आहे का? आणि 1 वर्ष करायची का 2 वर्ष, 14 वर्ष असतं का नाही ती? आपल्या इथं एकदा चर्चा अशी, जर विषय बाजूला जातोय आपला, पाव त्याग करतोय काय? मी म्हटलं ना त्रास होतोय बरं का त्याला. तुम्ही काल जर आला असता दुपारी, मी संध्याकाळी बघितलं त्याला, तर त्याला असं सुधरत नव्हतं, म्हणजे अस्वस्थ पूर्ण झालेलं. आणि आज मी त्याला म्हणतोय, काय म्हणतोय, अनुभय पाव सोडतो का? काय विचार काय? देवा मला पाव खायचा नियम द्या, पाव सोडायचा काय नियम देऊ नका. मग काय त्याच्यात काय? मी अरस स्वभावी आहे, खाणंच माझा स्वभाव नाही. हे आपण रोज म्हणतो पूजनामध्ये, क्षुधारोग विनाशनाय मी अनशन स्वभावी आहे. मी या बाहेरच्या अन्न पाण्यावर जगणारा नाही, त्या बाहेरच्या अन्न पाण्यामध्ये आणि चैतन्य प्राण नाहीत, माहीत आहे तुला? त्याच्यावर आपण जगत नसतो. नाहीतर त्या पावमध्ये जे जीव असतात का नाही, पाव तयार करायला जीव ईस्ट वगैरे टाकतात, माहीत आहे तुम्हाला? व्हॉट इज ईस्ट? आणि बुरशी असते ती, त्या बुरशीने तर त्याला ते सगळे काय पडतं, त्याला जाळी जी पडते ती बुरशी, कारण ते खातेत ते जीव थोडी माहिती आहे का? ती बुरशी म्हणजे जीव, आणि ते त्रसजीव कळते का नाही? म्हणजे द्विंद्रिय ज्यांच्या शरीरामध्ये सप्तधातू असतात, मांस रक्त पू असले सगळे शरीराने ते असते धातू, माहिती आहे का ती? आणि ते त्याच्यामध्ये असते टाकले, आणि ते मी खातो, म्हणजे ते अभक्षण आहे का? ते मांस भक्षण नाही का? ते कुठं बघतोय बघितलं का? कोणाला सांगतोय? हे बाकीचे मला माहीत नाही, पण तुझी चर्चा झाली म्हणून तुला सांगतोय ना. मला काय प्रॉब्लेम नाही, व्यवस्था काय म्हणजे ज्ञान करून देणं माझं काम आहे, न करणं तुझं काम आहे. शेवटी काय आहे, सीतेनं रावणाला बाहेर काढायचा प्रयत्न केला, पण यायला पाहिजे का नको? ते पडणारच की तिथं, पण प्रयत्न आम्ही करणार. हेच या आता पुढे सांगणार आहे त्या 5 श्लोकामध्ये. कळलं का? आता त्या ह्याचा अर्थ चोर काय असते आणि कसे चोरतायत म्हणून म्हटलं उलटं झालंय. संवराला चोर वाटतं की नाही? आता नियम म्हणजे काय झाला, तुम्हाला त्या चोरापासून सुरक्षित, कारण संवरचा अर्थ काय होतो? साधा अर्थ काय संवरचा है ना? रोखणे फार तिथून धर्माला सुरुवात आहे. रोखण्याला महत्त्व आहे. जे आपल्यात असतं ते वेळ झाला की निघून जातं, निर्जरेला तेवढं महत्त्व नाही. धर्माची सुरुवात संवरापासून होती.
संवरपूर्वक निर्जरा असेल तर ते मोक्षाचं कारण, नाहीतर आश्रवबंधपूर्वक निर्जरा चालूच असते आहे ना. अज्ञानी कोणी असला तरी त्याची निर्जरा चालू, कर्म उदयाला येतं बांधलेलं, उदयाला आलं म्हणजे निर्जरा आहे त्यांच्यासाठी. आणि इथं निर्जरा स्पेशल तपसा निर्जराच इच्छा निरोधस तपह हे सांगितलं. त्यावेळेस ती निर्जरा होत. इच्छेचा निरोध करावा लागतो. काय आहे काय त्याच्यामध्ये? त्या पावमध्ये काय सोनं आहे, त्याने शरीर खराब होते. आणि मग जे पैसे एवढे कष्टाने मिळवले ते डॉक्टरच्या खिशात घालावं लागते. तुम्हाला माहिती आहे का? आता घरचा डॉक्टर आहे त्याच्यामुळे फ्रीमध्ये चालले, त्यात काय शंका नाही. आणि एक बरं झालं जरा फ्रीमध्ये सगळं. पण औषध गोळ्या तर काय देत नाही पैसे, ते औषध गोळ्या तर विकतच आणावं लागतात का नाही? पैसे कशासाठी घालत आहे? अब गोली खा, दुसरं काय म्हणणार? अब गोली खाच हेच म्हणावं लागतंय डॉक्टरला. म्हणजे अनशन स्वभावावर श्रद्धा बसते का? आम्हाला चोर कोण वाटतं हे मी विचारत होतो. कोण चोर आहे? संवर चोर आहे. आणि आश्रव साधू. कोण संत आणि साधू आणि कोण चोर? मिथ्यात्वामुळं झालेलं हे कार्य, परामध्ये असलेल्या आसक्तीमुळं झालेले हे कार्य आहे. आम्ही तुम्ही शरीर नाही आहोत सुमित बाळ. म्हणून तर पप्पा सांगत होते ध्यानाला बस, कळल तू शरीर नाही आणि शरीराला देणारं भोजन तुझं नाही म्हणून. आणि हे न समजल्यामुळं आता पाव सोड म्हटलं तर सोड वाटेना. आम्हाला खाल्लं तर अडचण नाही, पण एक तुम्हाला सॅम्पल दाखवायचा होता कशा प्रकारे. सॅम्पलशिवाय तुम्हाला कळत नाही. तर पुढं पण त्यांनी ते उदाहरण घेतलेलं. प्रत्येक वेळेस डेमो दिल्याशिवाय कळत नाही की नेमकं का कुठे आहे आपण. ही आहे डेमो आहे ना. असं म्हटलं तरी सुद्धा नियम घेणं बरं का. एवढं सगळे त्याची निंदा केली, नालस्ती केली तरी काय फरक पडत नाही. असू द्या, मी घेणार नाही, माझं काय पण होऊ द्या. कसला हट्ट म्हणा झाला, कसला हट्ट म्हणा, कसला हट्ट म्हणा त्याला? बाल हट्ट. त्याला बाल हट्ट नको नाही. ठीक आहे. तर रैदासची चर्चा चालली होती आपली. चोर कोण आणि काय? त्याला कळलं की हे सोनं आलं म्हणजे माझी चोरी झाली. सोनं येणं आणि चोरी ह्याचा कसा संबंध लावायचा? काय बंटी भैया, सोनं आल्यावर चोरी का सोनं गेल्यावर चोरी? धीरूभाई सांगा बरी. सोनं आलं म्हणजे चोरी का सोनं गेलं म्हणजे चोरी? प्रितेश भैया, सोनं आल्यावर चोरी असते का सोनं गेल्यावर चोरी असते? काय सांगतात आहे का? प्रितेश भैया सांगा. सोनं येणं, आपल्याकडे सोनं येणं ही चोरी आहे का सोनं जाणं आपल्या घरातनं त्याचं नाव चोरी? काय जाणं ती चोरी आहे ना? हां बरोबर. म्हणजे व्यवहाराने तुमचं उत्तर बरोबर आहे. आता धर्माच्या अपेक्षेने उत्तर पाहिजे. आता इथं आपल्या व्यवहारात चोरी कळते की राव, सगळेजण त्याला चोरी म्हणते. आता तुमच्याकडनं आम्हाला विशेष चिंतन पाहिजे. बाकी काय? सोनं जाणं आणि सोनं येणं. ही तर संत रैदासला सोनं आलं तर चोरी झाल्यासारखी वाटली. कळलं का? नको. काय काय चोरलं जात होतं? भगवंतांची भक्ती. कळते का त्याचं किती महत्त्व होतं त्यांना? जर माझ्यातनं भगवंतांची भक्ती गेली तर माझ्या जगण्यात काय अर्थ आहे? जसं तुमचं सोनं नाणं गेलं तर तुम्हाला वाटतंय मी संपलो, माझं अस्तित्व संपलं. यांना वाटत होतं माझ्यातनं भक्तिभाव संपून गेला तर मी संपलो. हे अंतर आहे संत साधूंमध्ये आणि आमच्यांमध्ये. फरक कळतंय का? रैदास काय म्हटलं? सोन्याची सुरक्षा करणार कोण? आणि पुढे काय म्हटले? तब तो मुझे भगवान की भक्ति के बजाय सोने की चिंता रहेगी, किंतु वह साधू नहीं माना. असं सगळं रैदासजींनी सांगितलं. परंतु त्या साधू ज्याची सेवा केली होती त्याने ऐकलं नाही. और वह पारस पत्थर कमरे की छत में रखकर चला गया. कळलं का? त्याने ऐकलं नाही तरी सुद्धा याला ही सोनं नको म्हणतोय, हे मनी पारस मनी द्यायला लागलाय तर नको म्हणतोय. पण साधू पण तेवढ्यात हट्टी. त्या साधूने काय केलं? ते जे होतं पारस मनी तिथं त्याच्या झोपडीमध्ये एक छतामध्ये कुठेतरी ठेवून गेलाच. मोक्षाय जागृती. मोक्षासाठी जागृत राहा म्हणजे काय? परामध्ये आसक्ती करू नका, हा त्याचा अर्थ आहे. परामध्ये आसक्ती नाही तर मोक्षासाठी
ती आपल्या अपेक्षेने व्यावहारिक भाषेमध्ये, चरणाणी योगाच्या भाषेमध्ये, प्रथमाणी योगाच्या भाषेमध्ये त्याचं नाव आहे जागृती. चिंतन करा. ओम नमः. भूप्रभूमी मनोचन काय कृतकारितानुमोदन सर्व समारंभ आरंभ क्रोधमान मायालो खऱ्या देशशास्त्रगुरु यांचा अभिनय झाला. घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम व्यतिक्रम अतिचार अनाचार दोष लागले. एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या काही जीवांची हिंसा विराधना झाली, स्वाध्याय करीत असताना घडलेले सर्व दोषाविषयी मी पश्चाताप व्यक्त करून क्षमा मागतो. हे माझे सर्व दोष मिथ्या, मी माझ्यामध्ये राहो. या सर्व दोषाविषयी मी प्रायश्चित्त. जाना चैतन्य प्राणावर जगणाऱ्या निज जीवाला जाणं. माझे चैतन्य प्राण माझ्या आत्म्यात आहेत, शरीरात नाही, खाण्यापिण्यामध्ये नाही, विषयभोगामध्ये नाही, धनसंपत्तीमध्ये माझे चैतन्य प्राण नाहीतच. स्वानुभव प्रत्यक्षाने जाणा. शब्दाने नका जाणू. अनुभवामध्ये हा निजध्रुव येतो. मी जीव आहे, चेतनमय जीव आहे, आनंदमय जीव आहे. माझा आनंद खाण्यापिण्यामध्ये नाहीच. मी खाणारा पिणारा नाहीच. आनंद घन स्वरूपाची अनुभूती करा. विसर्जन. ज्ञान से